HR राऊंडमध्ये ना HR रिलेटेड स्किल असणं गरजेचं आहे की हँडल कसं करायचा. समोरचा जॉब द्यायला बसलाय, घेता आला पाहिजे. ओके. सो अशा खूप सिच्युएशन्स दिल्या जातात की तुम्हाला का जॉब करायचा आहे, हीच कंपनी का, मी तुम्हालाच का हायर करू. तर किंवा तुमचा गॅप का झाला, तुम्ही MPSC प्रिपरेशन करत असताना तुम्ही प्लॅन बी का नाही ठेवला, किंवा आता तुमचा प्लॅन ए पुन्हा आहे का. तर या गोष्टींना सॅटिस्फाय होईपर्यंत आन्सर दिलं पाहिजे, समोरचा कन्व्हिन्स झाला पाहिजे. राईट. मॅक्झिमम टाईम काय होतं की आपण आपला पॉईंट ऑफ व्ह्यू मांडतो की मला जॉब करायचं आहे कारण मला स्किल अपग्रेड करायचं, मग तुम्हाला पैसे नको आहेत का, ही गोष्ट गरजेची आहे. मला नीड का आहे हे सांगणं गरजेचं आहे. तर मॅक्झिमम मुलांना ते समजतच नाही. त्यामुळे HR राऊंडमधून इझिली बाहेर पडणारे खूप सारे मुलं आहेत. माझ्याबरोबर हे झालं. बरं. मी माझ्या फायनल राऊंडमध्ये मला त्यांनी विचारलं टिपिकल प्रश्न आणि मी त्यांना म्हटलं की त्यांनी विचारलं तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी का हवी आहे. मी त्यांना म्हटलं की मी इथे शिकायला आलो आहे. तर त्यांनी तिथे मला रिजेक्ट केलं एंडमध्ये. ते मला बोलले की आम्ही काही कॉलेज नाही आहे किंवा इन्स्टिट्यूट नाही आहे, एक्झॅक्ट. तुम्ही इथे शिकायला आल्यावर.